एक अशी स्त्री जी निरक्षर म्हणून जन्माला आली आणि तशीच मृतही पावली, पण ती आज मराठीतली सगळ्यात मोठी कवयित्री आहे आणि तिच्या काव्याचा अभ्यास आता प्रत्येक भाषेत होतोय। आचार्य अत्रेंना एकदा सोपानदेव नावाचा तरुण मुलगा भेटायला आला। अत्रे त्याला भेटले। सोपानदेवाने त्याच्या कापडी पिशवीतून एक वही बाहेर काढली आणि अत्रेंसमोर धरली। अत्रेंनी ती वही उघडून त्यातल्या काही ओळी वाचल्या आणि अत्रे आश्चर्याने अवाक झाले। अत्रेंसमोर अशा काही कविता होत्या ज्या संसाराचं गूढ सोप्या भाषेत मांडत होत्या। त्यातलीच एक ओळ होती ती म्हणजे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर। मित्रांनो, मी बोलते बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल। बहिणाबाईंचा 1880 काळातील जळगावमधील जन्म। त्यांचं शिक्षण झालं नव्हतं, त्या निरक्षर होत्या, पण जात्यावर पीठ दळत वेळ जावा म्हणून त्या अंतर्स्फूर्तीने काही ओळी गात। त्यांचे काव्य सुंदर होतंच, पण त्यांचा आवाजही सुंदर होता। पुढे त्यांना सोपानदेव नावाचा मुलगा झाला। तो थोडंफार लिहू वाचू शकला। त्याच्या लक्षात आलं की आपली आई जात्यावर काम करत असते किंवा येता जाता पुटपुटत असते, ते काहीतरी सुंदर आहे। बहिणाबाई असं गाऊ लागल्या की सोपानदेव आपल्या वहीत उतरवून ठेवत। काही वर्षांनी बहिणाबाई वैकुंठवासी झाल्या। सोपानदेवाला वाटलं आपल्या आईच्या ओळी जगासमोर याव्यात, म्हणून त्यांनी अत्रेंची मदत घेतली आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे स्वतः निरक्षर असून आपल्याला साक्षर करणाऱ्या महान कवयित्री बहिणाबाई भेटल्या।